भारतीय मुत्सद्देगिरीला यश, मृत्यूदंडाची शिक्षा सुनावलेल्या 8 माजी नौदल अधिकाऱ्यांची सुटका। 8 पैकी 7 माजी नौदल अधिकारी मायदेशी परतले। उद्धव यांचा छत्रपती संभाजीनगर दौरा, एकाच दिवशी उद्धव यांच्या 4 सभा, लोकसभेसाठी उमेदवाराची घोषणा करण्याची शक्यता। माजी आमदार वल्लभ बेनके यांचं निधन, आमदार अतुल बेनके यांना पितृशोक, वयाच्या 74व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। रोज म्हणता बाप चोरला, बाप काही खेळणं आहे का? उद्धव यांच्या आरोपांवर शिंदेंचा पलटवार। येत्या काळात अजित पवारांना मुख्यमंत्री करू, धनंजय मुंडे आणि भुजबळांचा निर्धार। सारखं मुख्यमंत्री म्हणू नका, संघटना मजबूत करा, अजित पवारांच्या कार्यकर्त्यांना सूचना। निवडणूक लढणार नाही, भावनिक आवाहनाचा प्रश्नच नाही, पुतण्याच्या आरोपांवर काकांचं उत्तर। अभिषेकला विश्वासघातानं संपवलं, बिनबुडाचे आरोप करून कुटुंबाची बदनामी थांबवा, विनोद घोसाळकर यांचं निवेदन। मोदी 2024ला पंतप्रधान नसतील, भाजपा 200चा आकडा पार करू शकत नाही, शिवबाठाचे खासदार संजय राऊतांचा दावा। देशाला मोदींशिवाय दुसरा पर्याय नाही, मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवायचे, अजित पवारांचं कार्यकर्त्यांना आवाहन। मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना राज्य सांभाळणं कठीण झालंय, राज्यात राष्ट्रपती राजवट लावा, निवडणूक घ्या, संजय राऊतांची मागणी। विदर्भातील विविध जिल्ह्यात अवकाळीचा तडाखा, गारपिटीमुळे गहू, चणा, तूर पिकाचं नुकसान, परिस्थितीवर आपलं लक्ष, फडणवीसांची माहिती।